नमस्कार. सगळे गावकरी श्रीकलावरती खूपच चिडलेले असतात. जेव्हा गोपाळचं खरं सत्य सर्वांसमोर येतं, तेव्हा मात्र व्यंकू महाराज श्रीकलाचा गळा चावळतात आणि श्रीकलाला म्हणतात, श्रीकला, श्रीकला, आता मात्र तू हद्द पार केलीस. मी तुला कधीच माफ करणार नाही श्रीकला. का असं वागलीस? असं वागून तरी तुला काय मिळालं? तेव्हा लगेच श्रीकला म्हणते, हे बघा, उगाच माझ्यावरती कोणी कसलेही आरोप करू नका. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, गप्प बस. अगं निर्दयी आहेस एक नंबरची. असं वागून तरी काय मिळालं? स्वतःच्याच नवऱ्याला मारलंस. अगं पण का काय एवढा दुष्टपणा केलास? तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात, अहो तुम्ही तिला काय विचारताय? खरं तर आपणच चुकलो. आपणच जर का आपल्या गोपाळचा नीट विचार केला असता तर आज ही वेळ आलीच नसती. आपण उगाचच घाईघाईत या श्रीकलाशी लग्न लावून दिलं. तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात, पण शकुंतला, अगं आपण काय चुकलो? मला तर वाटलं की श्रीकलाचं गोपाळवरती प्रेम आहे, म्हणूनच ती अशी गोपाळशी वागतेय. खरं सांगायचं तर मला कधीच मनात असा विचार सुद्धा आला नाही की श्रीकला एवढ्या खालच्या थराला जाऊन वागेल. तेव्हा मात्र श्रीकला बोलते, गप्प बसा. एवढं मोठं काही झालं नाही. आणि हो, केला मी त्या गोपाळचा खून, काय करणार आहात? या रत्नाचा पुरावा तुम्ही पोलिसांच्या ताब्यात देणार आहात तर त्याचा काही एक उपयोग होणार नाही. कारण तुम्हाला काय आहे माहिती आहे का? तुम्ही या रत्नाचा पुरावा जरी पोलीस स्टेशनमध्ये दिलात तरी सुद्धा या पुराव्यावरती कोणीही विश्वास ठेवणार नाही, कारण मी स्वतः हे कधीच मान्य करणार नाही. तेव्हा मात्र व्यंकू महाराज उलट्या हाताची सणसणीत कानाखाली श्रीकलाच्या लगावतात आणि श्रीकलाला म्हणतात, श्रीकला, अगं तुझी नाटकं बंद कर. अगं किती वेळा सांगू, जरा तरी स्वतःला सुधार. श्रीकला, असं वागून तुला काय मिळतंय? तेव्हा मात्र सगळे गावकरी पोपटराव आणि श्रीकलाच्या तोंडाला काळं फासतात आणि तेव्हा मात्र साक्षात विठुरायाची मूर्ती विठुरायाच्या मंदिरात आलेली असते. विठुरायाच्या मूर्तीला बघून व्यंकू महाराज खूपच खुश होतात. व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात, साक्षात विठुराया आलाय परत. तेव्हा मात्र इंदू बोलते, बघितलंत व्यंकू महाराज, हेच तर खरं कारण आहे. व्यंकू महाराज, मला माहिती होतं विठुराया परत येणारच आणि तो परत आला. तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात, इंदू, इंदू, पण या दुष्टांना मात्र त्यांच्या पापाची शिक्षा द्यायचीच, त्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही. तेव्हा लगेच इंदू बोलते, या कारस्थानी लोकांना आपण सोडायचं नाही, यांची चांगलीच धिंड काढायची, तीही गाढवावरून. मला तर असं वाटतंय की या श्रीकलाच्या तोंडाला आपण काळं फासलंच आहे. आता चक्क चपलांचा हार घालून तिची वरातच काढूया. तेव्हा मात्र श्रीकला बोलते, इंद्रायणी, तोंडाला आवर घाल. उगाच नको तिथे शहाणपणा करू नकोस. तेव्हा लगेच इंदू बोलते, मी आणि शहाणपणा? अगं मी काहीच केलं नाही अजून. तू आता बघशील आम्ही काय करणार आहोत. तेवढ्यात तिथे अधोक्षज येतो आणि अधोक्षज बोलतो, श्रीकला, तुला मी बहीण मानलं होतं, पण तू मात्र माझ्याच भावाचा विश्वासघात केलास. का श्रीकला? असं वागून तुला काय मिळालं? श्रीकला, तू माझ्या भावाला का मारलंस? अगं किती प्रेम करायचा तो तुझ्यावरती, जीवापाड प्रेम करायचा, तुझ्या बाजूने ठामपणे उभा राहायचा, आणि तू मात्र त्यालाच फासावरती लटकवलंस. श्रीकला, मी यासाठी तुला माफ करणार नाही. तेव्हा लगेच श्रीकला बोलते, गप्प बस. स्वतःला नीट बोलता पण येत नाही आणि तू मला माफ करणार नाहीस? अरे मला तुझ्या माफीची गरज सुद्धा नाही. तेव्हा लगेच मोठ्या बाई पुढे होतात आणि श्रीकलाला म्हणतात, श्रीकला, तोंड आवर्त घे. माझ्या मुलाबद्दल बोलताना जरा नीट विचार करत जा. श्रीकला, माझ्या मुलाबद्दल असं काही बोललेलं मला चालणार नाही आणि तू जर का तुझं तोंड आवर्त घेतलंस ना तर बरं होईल श्रीकला. तेव्हा मात्र श्रीकला मोठ्याने बोलते, मला दुसरं काही एक ऐकायचं नाही. आता मात्र हे लवकरात लवकर इथल्या इथे बंद झालं पाहिजे आणि तुम्ही जो आमचा अपमान केलायत ना तो आम्ही विसरणार नाही.
आणि श्रीकला आणि पोपटराव तिथून पळत असतात. पण सगळे गावकरी त्यांच्या गोल उभे राहतात. जणू काही श्रीकला आणि पोपटराव त्यांच्या घोळक्यातच अडकलेले असतात. त्यावेळेला लगेच साक्षात विठू पंढरपूरकर तिथे आलेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो, इंद्रायणी. तेव्हा मात्र इंदू बोलते, विठू तू कुठे होतास? जेव्हा मला तुझी गरज होती तेव्हा तर तू माझ्या सोबत नव्हतास. तेव्हा लगेच विठू बोलतो, असं कसं होईल? मी तर कायम तुझ्या सोबत असतो आणि कायमच तुझ्या सोबत असेल. तू अजिबात काळजी करू नकोस. तेव्हा मात्र इंदू बोलते, तसं नाही. माझ्यावरती खूप मोठं संकट आलं होतं. अरे मी माझ्या बालपणीच्या मित्राला गमावलं. तेव्हा लगेच विठू पंढरपूरकर बोलतो, इंदू, ज्या गोष्टी होणार आहेत त्या घडतात. पण तू मात्र आता सगळ्या गोष्टींवरती मात केलीस आणि ज्यांनी हे घडवून आणलं त्यांना मात्र तू शिक्षा केलीस. इंदू, तू तुझ्या मित्राला न्याय मिळवून दिलास. तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात, हो ना, इंदूमुळेच हे सर्व शक्य झालं. आणि खरं सांगायचं तर मला या गोष्टी खूप आवडल्यात. त्यावेळेला श्रीकला आणि पोपटरावची सगळे गावकरी मिळून गाढवावरील पूर्णपणे पोलीस स्टेशन पर्यंत धिंड काढतात. पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर चांगलीच बोलती पोपटरावची बंद झालेली असते. इंदूने तर सगळे पुरावे सादर केलेले असतात. त्यामुळे पोपटराव आणि श्रीकला कायमचे गजाआड गेलेले असतात. त्यावेळेला पोपटराव मोठमोठ्याने ओरडत असतो, इंद्रायणी, तू आता जे काही केलंयस ना त्याची शिक्षा मात्र मी तुला देणार. इंद्रायणी, मी तुला माफ करणार नाही. तुला सहजासहजी मी सोडणार नाही. त्यावेळेला इंदू बोलते, तुला काय करायचंय ते कर पोपटराव, पण एक गोष्ट लक्षात ठेव, डिग्रजकरांच्या केसाला सुद्धा तू धक्का लावू शकत नाहीस पोपटराव, कारण मुळात तुझी लायकीच नाहीये. तेव्हा मात्र पोपटराव बोलतो, इंदू, तू अति करतेस हे समजून घे. तेव्हा इंदू बोलते, व्यंकू महाराज चला. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, शकुंतलाबाई खूपच रडत असतात. त्यावेळेला म्हाले मास्तर बोलतात, हे बघा शकुंतलाबाई, अहो नका रडू, कशाला रडता या झाल्यात. तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात, हे सर्व इंदूमुळे शक्य झालं. विठुराया सुद्धा पुन्हा आला आणि याच गोष्टीचा मला आनंद आहे. श्रीकला आणि पोपटराव जेलमध्ये चांगले सडत असतील आणि त्यांना फासावर लटकवल्याशिवाय मी सुद्धा आता इंदूला गप्प बसू देणार नाही. इकडे पोलीस स्टेशन मध्ये श्रीकला पोपटरावला म्हणत असते, बाबा सगळं काही उलटच झालं, आपलेच वारे फिरले. बाबा आता करायचं तरी काय. तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात, काय करायचं? आता काही नाही, इथे बसायचं आणि फक्त भजन करायचं. तेव्हा लगेच श्रीकला बोलते, बाबा तुम्ही असं का बोलताय? तुम्हाला तर असंच वाटतं की हे सर्व माझ्यामुळे झालंय. बाबा प्लीज असं काहीही बोलू नका. तेव्हा मात्र मोठ्यानी पोपटराव बोलतात, गप्प बस श्रीकला. अगं त्या रत्नाला मी तुला मारायला सांगत होतो, तिचा जीव घ्यायला सांगत होतो, तर तू तिचा जीव घेतला नाहीस, तिला जपून ठेवलंस आणि बघतेस ना आता काय झालंय ते. बघ आता काय होऊन बसलं ते. तेव्हा लगेच श्रीकला बोलते, बाबा मला काय माहिती ही रत्ना अशी काही पचकणार आहे. बाबा तुम्ही तर बघितलं ना, ती रत्ना जे काही बोलत होती ना तेव्हा ती शुद्धीत नव्हती. तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात, जे काही असेल ते असेल, पण आता आपण काहीच करू शकत नाही, आपण आता कायमचे गजाआड गेलो. तेव्हा लगेच श्रीकला बोलते, बाबा तुम्ही एवढ्या लवकर हार मानता? तुम्हाला एवढ्या लवकर हार मानायची गरजच काय? सगळं ठीक होईल, माझ्यावरती विश्वास ठेवा बाबा. तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात, तुझ्यावरती विश्वास ठेवला ना हेच कर चुकलं, तुझ्यावरती विश्वास ठेवायलाच नको होता. श्रीकला आता तुझ्यामुळेच आपण खड्ड्यात पडलोय. तेव्हा लगेच श्रीकला बोलते, पुर्या बाबा हे अति होतंय आणि मला आता या गोष्टी नाही पटत. खरं सांगू बाबा तुम्ही अति बोलताय. तेव्हा लगेच मोठ्याने पोपटराव बोलतात, मी अति बोलतोय? मी
अगं जरा विचार कर तुझ्या बोलण्याचा. तुझ्यामुळे आज ह्या सर्व गोष्टी घडल्या, नाहीतर हे सर्व सत्य समोर आलंच नसतं. वेळीच जर का मी तुझ्यावरती विश्वासच ठेवला नसता तर बरं झालं असतं. तेव्हा मात्र श्रीकला बोलते, मग करायचं होतं ना स्वतःला जे करायचं होतं ते. आता कशाला मला बडबडताय? तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब बोलतात, बघा अरे तुम्हाला जरा समजायला पाहिजे होता, त्या गोपाळचा जीव घ्यायची गरजच काय होती. तेव्हा मात्र पोपटराव बोलतात, इन्स्पेक्टर साहेब प्लीज प्लीज आम्हाला सोडा, हवं तर आम्ही माफी मागतो आणि परत असं काहीही करणार नाही. तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब बोलतात, हे बघा पोपटराव लांडगे पाटील, तुम्हाला काय वाटलं तुम्ही पैसा फेकलात आणि मी तुमच्याप्रमाणे वागायला लागलो? मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे आणि कायम प्रामाणिकच राहणार. तुम्हाला जे करायचंय ते करा, पण आता मात्र मी तुम्हाला माफ करणार नाही. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की इंदू, व्यंकू महाराज, शकुंतलाबाई सगळेजण विठ्ठलाचे आभार मानत असतात, त्याच्या पायावरती नतमस्तक होत असतात. त्यावेळेला मोठ्या बाई म्हणतात, इंदू शेवटी तू हे सर्व करून दाखवलंसच. इंदू खरंच हे सर्व तुझ्यामुळे शक्य झालं. तेव्हा लगेच इंदू बोलते, म्हणजे मोठ्या बाई या सर्व कामामध्ये तुम्ही सुद्धा माझ्या सोबत होतात म्हणून तर या गोष्टी मी करू शकले, नाहीतर आज मी काहीच करू शकले नसते. मोठ्या बाई तुम्ही उगाचच मला या गोष्टींसाठी मान देताय. मोठ्या बाई तुम्ही माझ्या सोबत पाहिजे आहात आणि तुम्ही माझ्या सोबत आहात हेच माझ्यासाठी खूप आहे. तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात, इंदू मी तुझ्यासाठी कायम सोबत असणार. इंदू तुला काळजी करायची गरजच नाही आणि आता तर आपण सगळ्याच गोष्टींवरती मात केली आहे इंदू, त्यामुळे काळजी सुद्धा करू नकोस. तेव्हा मात्र इंदू बोलते, मी कोणत्याच गोष्टीची आता काळजी करत नाही. आता आपण सगळ्याने सुखाने नांदूया. तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात, माझा गोपाळ असता तर आणखीन बरं वाटलं असतं. तेव्हा लगेच इंदू बोलते, व्यंकू महाराज, गोपाळला न्याय मिळवून देण्यासाठीच विठू पंढरपूरकर स्वतः आला होता. म्हणजे तुम्हीच विचार करा की आपल्या गोपाळचं काम किती व्यवस्थित आहे. अगदी विठुरायाच्या मनाला सुद्धा तो भावलाय. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, आपला गोपाळ जिथे कुठे असेल तिथे तो सुखीच असणार. तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात, इंदू या बोलायच्या गोष्टी झाल्या ग. कितीही काही झालं तरी माझ्या गोपाला जर का मी माझ्या जवळ ठेवू शकलो असतो तर मला खूप बरं वाटलं असतं. तेव्हा मात्र इंदू बोलते, मला कळतंय, मला समजतंय, सगळं काही पटतंय, पण ज्या गोष्टी शक्य नाहीत त्या गोष्टींचा विचार करून तरी काय उपयोग. व्यंकू महाराज या गोष्टींचा विचार करूच नका. प्लीज हे सर्व थांबवा व्यंकू महाराज. तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात. ते म्हणतात, मलाच माझा राग येतोय, मीच माझ्या मुलाच्या मरणाला कारणीभूत आहे. तेव्हा मात्र इंदू बोलते, व्यंकू महाराज बस, काय चाललंय तुमचं? तुम्ही काय बोलताय ते तुम्हाला तरी कळतंय का? व्यंकू महाराज तुम्हाला हे सर्व बोलायची गरजच काय? एक गोष्ट लक्षात ठेवा व्यंकू महाराज, गोपाळच्या मरणाला जर का तुम्ही जबाबदार स्वतःला ठरवत असाल तर व्यंकू महाराज मी काही एक करू शकत नाही. व्यंकू महाराज तुम्ही असं काही एक बोललेलं मला आवडणार नाही आहे. प्लीज स्वतःला शांत करा. तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात, शांत आणि स्वतःला? इंदू कितीही नाही बोललं तरी गोपाळच्या मरणाला मी जबाबदार आहे हे कुठे ना कुठेतरी तुला सुद्धा पटतं. तेव्हा इंदू बोलते, अजिबात नाही, मला नाही पटत आणि मला हे कधी नाही पटणार. खरं सांगू व्यंकू महाराज, हे गोपाळला सुद्धा पटणार नाही. आता तुम्ही म्हणाल की श्रीकलाशी तुम्ही त्याचं लग्न लावून दिलं. हो, श्रीकलाशी तुम्ही त्याचं लग्न लावून दिलं असाल, पण त्याच्या प्रेमापोटीच ना. तो स्वतःहून तुमच्या समोर हात धरून आला होता ना श्रीकलाचा.
तुम्ही फक्त त्याचं स्वप्न पूर्ण केलं व्यंकू महाराज. व्यंकू महाराज उगाच स्वतःला कोचत राहू नका, कारण तुम्ही काहीही केलेलं नाही आहे. तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात, इंदू, कितीही नाही म्हटलं तरी सुद्धा ज्या गोष्टी समोर आहेत त्या आहेतच ना. तेव्हा लगेच इंदू बोलते, मग ठीक आहे, तुम्हाला जे समजायचंय ते समजा, मी नाही यापुढे तुम्हाला समजावणार. व्यंकू महाराज, एवढं करून सुद्धा जरी तुम्हाला समजत नसेल ना, तर मला तुमच्याशी नाही बोलायचं. का तुम्ही समजून घेत नाही आहात? व्यंकू महाराज, पुन्हा कधीच गोपाळच्या खुन्यासाठी स्वतःला जबाबदार समजायचं नाही. आणि तसं जर का तुम्ही केलं तर तुम्ही कायमचे माझ्या मनातून उतरलात. तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात, नाही इंदू, असं नको बोलूस. इंदू, तूच तर आम्हाला आधार आहेस. तुझ्याच आधारामुळे आम्ही या सगळ्या गोष्टींवरती मात केली. तेव्हा इंदू बोलते, हो ना, मी कायम तुमच्या सोबत असणार आहे, पण तुम्ही हार मानायची नाही. व्यंकू महाराज, एक गोष्ट लक्षात ठेवा, काही झालं तरी सुद्धा आपण सर्वजण एकत्र आहोत आणि कायम आपण एकत्रच राहणार. आणि मी आता माझ्या कुटुंबातल्या कोणत्याही माणसाला गमावण्याची अजिबात माझ्या मनाची तयारी नाही करू शकत. व्यंकू महाराज, आपल्याला सुखाने संसार करायचा आहे. शकुंतला काकूंकडे बघा, त्यांच्याकडे बघून तरी तुम्ही खुश राहू शकता ना. त्यांना गोपाळची आठवण येत नाही का? येते ना, पण त्या कधीच स्वतःला दोष देत नाहीत किंवा त्या तुमच्या समोर रडत नाहीत. का त्यांना रडता येत नाही? व्यंकू महाराज, त्या रडत नाहीत कारण फक्त आणि फक्त तुम्ही. कारण त्यांना तुमच्या समोर रडून तुम्हाला त्यांना कमजोर बनवायचं नाहीये आणि म्हणूनच कदाचित त्या शांत राहतायत. व्यंकू महाराज, असं करू नका, पुन्हा रडू नका. तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात, इंदू, तू अगदी बरोबर बोललीस. यापुढे मी अजिबात रडणार नाही, स्वतःला कोचणार नाही. श्रीकलाला आपण तर फासावरती आता लटकवणारच. तेव्हा इंदू बोलते, नुसतं श्रीकलाला नाही तर त्या पोपटरावला सुद्धा. त्या श्रीकला आणि त्या पोपटरावची तर मी धिंडच काढेन, तुम्ही काळजीच करू नका. तेव्हा मात्र सगळेजण खूपच खुश असतात. त्यावेळेला इंदू बोलते, शेवट गोड झालाय ना तर सगळंच गोड. तुम्ही नका काळजी करू, सगळ्या गोष्टी अगदी नीट व्यवस्थित पार पडतील. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर दिग्रजकर कुटुंब आता खुश राहील का? कारण त्यांनी तर श्रीकला आणि पोपटरावचा खेळ कायमचा खल्लास केलाय. पण खरोखर दिग्रजकर कुटुंबावरती कोणतं संकट येणारच नाही. कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.